म्हणजे प्रथम पासून हे कधी बांधलं कसं थोडंसं जेवढं तुम्हाला माहिती जसं काय. मी मिलिंद महादेव बिवलकर म्हणजे सुभेदार. ही दोन मंदिरं जी आहेत सिद्धिविनायक आणि रामेश्वर बाजूला आहे ते. हे पेशव्यांच्या राज्यातलं आहे. म्हणजे आमच्या पूर्वज रामाजी महादेव बिवलकर यांनी 108 मंदिरं बांधली. ओके. ऑल ओव्हर महाराष्ट्र. अच्छा. गणपती आणि शंकर मिळून. ओके. त्याच्यातली ही शेवटची दोन मंदिरं आहेत. हो का. अच्छा. आणि त्यांचं शेवटचं वास्तव हे सुभेदारवाडा कल्याण गांधी चौक राईट. तिथे होतं. राईट. ओके. आणि तलावाचा जीर्णोद्धार पण त्यांनीच केलेला आहे. ओके. आणि इथून त्यांनी कल्याणला 5 गंज त्यांनी निर्माण केले. ती 300-350 वर्षापूर्वी त्यांनी विचार केला की पुढे पाण्याचं बरोबर तुटवडा होऊ नये. राईट. 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 इथून लाईन आहे म्हणजे खालून असेल 5 गंज येते. कुठे कुठे पाच गांधी चौकात आहे. एक सुभाष मैदाना जवळ आहे. असे टोटल पारणा केलाय काय. ओके. 3 असे टोटल 5 गंज आहेत. आणि त्याचा हे त्यांनी 5-7 नद्यांचं पाणी आणून इथे टाकले. कधी पाणी आटलं नाही. तर कॉर्पोरेशननी ते महानगरपालिकेने जे सगळं हे केलं त्यामुळे ते आता व्यवस्थित केलंय त्यांनी सगळं. आणि हे जे मंदिर आहेत कल्याणमध्ये हे दोन सोडून अजून आहेत का कल्याणमध्ये? हे दोनच गणपती. अच्छा. आणि ठाण्याचं कोपनेश्वर मंदिर. कोपनेश्वर. ओके. ओके. आणि पनवेल जवळ गाडेश्वर म्हणून आहे. ओके. अच्छा. ते माहितीतलं आहे आमच्या. आणि कल्याणमध्ये ते जे इकडे वास्तव्य करायचे म्हणजे सुभेदार वाड्यात गांधी चौक. हे दोन मंदिर याच्या व्यतिरिक्त अजून काय खुणा किंवा अजून काय स्पॉट्स असे आहेत हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक? पूर्ण तो गांधी चौक एरियाच त्यांचा होता तो मोठा बरोबर. वाडा. बरोबर. आणि आता सगळं वाडे वेगवेगळे झालेले आहेत. हो. म्हणजे तिथे तबेले होते त्यांचे घोड्यांचे. अच्छा. आणि आमच्या सुभेदारात दिंडी होती. हा. तिथून हत्ती असं जायचे. अच्छा. एवढी सोय होती. हा. आणि कल्याणच्या सुभेदारातून दुर्गाडी किल्ला आहे कल्याण. बरोबर. तिथून भुयार आहे. अच्छा. आम्ही ऐकलंय ते. काय तिथून भुयार होतं. म्हणजे ते पहिल्यापासून तर मराठ्यात आणि इथे आरमार आहे ना सुभेदार इथे दुर्गाडी किल्ला. त्यामुळे तो फायदा त्यांना तिथून भुयारातून काय हे करायचं असेल. बरोबर. आमचे सुभेदारातून भुयार आहे ते डायरेक्ट दुर्गाडी किल्ल्यावर आहे. अच्छा. अनंत हलवाईच्या इकडे एक बुरुज मारुती म्हणून आहे कोपऱ्यात. त्याची माहिती आहे का तुमच्याकडे? नाही. अच्छा. ते कोपऱ्यात तिकडे बुरुज मारुती म्हणून आहे. आणि आपल्याला कल्याणला पूर्ण भिंत होतं अगोदर. त्या भिंत तिकडे संपवायची बुरुज मारुतीला. आता इथे राम मंदिर आहे बघा. इथे गेलात ना पारणा केला. तर मागे टँक आहे. टँक इकडनं ते पाईप जाते ती माहिती आहे. ते सुद्धा त्यांनीच बांधले. अच्छा. तिकडे एक मंदिर पण ते युद्धानंतर मंदिर आहे. मारुती खाली आहे. गणेश मंदिर पण आहे. गणेश गणपती मंदिर पण. दक्षिण मारुतीचं काय बघा तिथे. हो. करेक्ट. राम मंदिर आहे. राम मंदिर पुढे समोरच. बाजूला श्री शंकराच्या कोपऱ्यात. आणि त्याच्या मागून अजून एक मंदिर आहे. ते काहीतरी युद्ध जिंकल्यानंतर गणपतीचं. अच्छा. गणपती. राईट. आता ते जीर्णोद्धार करता येतात. ते खूप मी बोलणारच होतो. ते एकदमच हालत टाईट झालं होतं. छान. व्हेरी गुड सर. थँक्यू सो मच.